जनमताचा विश्वास, आपली बातमी सत्यतेची. आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र. साहित्य सेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन मार्मिक कथा स्पर्धा. प्रबोधन गोरेगाव संस्थेतर्फे आयोजन. प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक शिवसैनिक वसंत तावडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सलग दुसऱ्या वर्षी साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधनमार्मिक कथा 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील मराठी कथेसाठी किमान 3000 ते कमाल 4000 एवढी शब्दमर्यादा आहे. प्रथम पारितोषिक 15,000 रुपये, द्वितीय 10,000 रुपये, तृतीय 7,500 रुपये, प्रथम उत्तेजनार्थ 5,000 रुपये, द्वितीय उत्तेजनार्थ 5,000 रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. नियमानुसार सर्वोत्कृष्ट विनोदी कथालेखनास प्रोत्साहन म्हणून विनोदी कथा पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेसाठी वयोमर्यादा नाही. कथालेखकाने स्वतः लिहिलेली असावी. इच्छुकांनी 31 ऑगस्ट पर्यंत कथा पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी प्रबोधन व क्रीडा भवन येथे रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळात किंवा तर या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा. कथा लेखकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन प्रबोधन गोरेगाव आणि व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकतर्फे करण्यात आले आहे. सन 2024 पासून वरील स्पर्धा आयोजित करण्यात येत असून स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्याच वर्षी स्पर्धेला लेखकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. स्पर्धेचे माहितीपत्रक प्रबोधन क्रीडा भवन कार्यालयात उपलब्ध आहे. ते स्पर्धकांना व्हॉट्सॲपवरून मागविता येईल. पारितोषिक विजेत्या कथा साप्ताहिक मार्मिक मध्ये प्रसिद्ध केल्या जातील. ही स्पर्धा सर्व लेखकांसाठी खुली आहे. जनमताचा विश्वास, आपली बातमी सत्यतेची. आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र.